जय शिवराय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सुशेगात ना. आज आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ला, पहिला किल्ला म्हणजेच प्रचंडगड किंवा तोरणा ही किल्ला म्हटलं जातं. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही मित्रांनो तोरणा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती असणार आहे, ट्रॅकला किती वेळ लागणार आहे आणि तोरणा किल्ल्यावरती असलेले हिडन जागा वगैरे आपण आज एक्सप्लोर करणार आहे. तर मित्रांनो जास्त न घालता चला या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो प्रत्येकी 30 रुपीज टू व्हीलरसाठी चार्ज आहेत. आम्ही जिथं 2 टू व्हीलर होत्या त्यासाठी 60 रुपीज पे केला आहे आणि आम्ही आता चढत चाललेलो आहे वरती. मित्रांनो, तोरणा किल्ल्याला भेट द्यायचं असेल तर तुम्हाला बेल्ले गावात जे तोरणा किल्ल्याचे बेस विलेज आहे इथे यावे लागेल. बापरे बाप, केवढा मोठा किल्ला. मित्रांनो, तोरणा हा किल्ला 13व्या शतकात बांधलेला होता. 15व्या शतकात या किल्ल्यावर बहमनी शासन मलिक अहमदचे राज्य होते. पुढे बहमनी राजवटीचा अंत झाल्यावर हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647मध्ये जेव्हा महाराज केवळ 16 वर्षाचे होते तेव्हा हा किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्यात दाखल केला. तर मित्रांनो, जर तुम्ही तोरणा किल्ल्यावर असाल तर ही सगळ्यात डिफिकल्ट पोर्शन असतो, कारण इथं जरा स्टीप चढत राहतो. मित्रांनो बघू शकता तुम्ही, खालती एकदम दरीसारखं आहे आणि तरी रेलिंग दिले आहेत. सो त्या रेलिंग धरत आपण वरती पोहोचू शकतो. हो, इथून जायचं नाही. मित्रांनो आता आपण पोचलो आहे बेनी दरवाजाजवळ आणि जो रस्ता आहे तो बघू शकता, एकदम मला राजगडची आठवण देते. राजगडला कसा चोर दरवाजा आहे, सेम रस्ता आहे. दोन्ही साईडला आपल्याला बॅरिगेट्स आहेत, सो ते बॅरिगेट पकडून आपण जाऊ शकतो. मित्रांनो 1.5 तासाच्या ट्रॅकनंतर आपण पोचलो आहे बेनी दरवाजाजवळ. बेनी दरवाजाची तुम्ही भक्कम कंडिशन होऊ शकता. हा एक मला भक्कम असा दरवाजा आहे. तुम्हाला दोन्ही साईडला 2 बुरुज दिसणार आहे, एक या साईडला आणि एक दरवाजाच्या या बाजूला. मित्रांनो आता पण पोहोचलो आहे तोरणा किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. बरी भक्कम या दरवाजाची कंडिशन आहे आणि ह्या दरवाजाची रचना आहे ती गौमुखी रचना आहे. म्हणजे गायने जर आपली मान वळल्यानंतर जो आकार बनतो ती रचना या दरवाजाची तुम्ही बघू शकता. जर शिवकाय समजा शत्रूने या किल्ल्यावरती हल्ला केला तर तिथून तुम्ही ही रचना बघू शकता. दरवाजाची मोठमोठे लाकडाची ओळखी घेऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे, पण जो त्यांना फोर्स पाहिजे दरवाजा तोडण्यासाठी तो इथून भेटणार नाही. का सांगा? कारण प्रोटेक्ट करणार हा बुरुज आणि या साईड तटबंदी त्याला प्रोटेक्ट करणार. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. त्याच्या पहिली जर तुम्ही तटबंदीला बघणार तर जागी जागी तुम्हाला ह्या झांग्या दिसणार. जर शत्रू इथून आला तर त्या झांग्यातून तेल किंवा तीर करून शत्रूला इथंच थांबवलं जात होतं. तर जसं आपण आपल्याला बघू शकता मध्ये भक्कम असे हे 2 दरवाजे त्या झाडाने सोळे किती दिले आहेत आणि साखळी. मित्रांनो आपण महादरवाजा बघितलेला आहे. महादरवाजाच्या आता आपण तटबंदीच्या वरती जाऊया आणि बघूया तिथून परिसर कसा दिसतो होता. तर इथं मित्रांनो ह्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यातून आपण वरती जाऊया. तर बघू शकता खूपच छोटासा पॅसेज आहे. ॲट अ टाइम एकच व्यक्ती जाऊ शकतो, त्यासाठी सांभाळून जाऊया इथून. तर मित्रांनो हा आहे वरचा बुरुज. इथून तुम्ही प्रशस्त असा तोरणा किल्ल्याचा परिसर बघू शकता. तर सध्या सगळीकडे धोकाच आहे. मित्रांनो माझ्या मागे बघू शकता हे एक फळक आहे. या फळकावरती मॅप दिलेला आहे तोरणा किल्ल्याचा. आपण सध्या महादरवाजाजवळ आहे, म्हणजे या साईडला आहे. तर पहिलं आपण काय करूया, खोकडे आकं बघू, त्यानंतर तोराणीजाई देवी मंदिरात जाऊ आणि तिथून नंतर आपण झुंजारमाची करू. झुंजारमाची त्यानंतर आपण जाऊ बुधलामाची. तर चला मग आपण या साईडला आहे खोकडे टाकं त्या डायरेक्शनला जाऊ. मित्रांनो आता आपण पोचलो आहे खोकडे टाकेजवळ. तुम्ही पाणी बघू शकता, एकदम स्वच्छ आहे, पिण्यालायक आहे. आतमध्ये जाऊ शकता पण तुम्हाला शूज वगैरे काढून आतमध्ये जावं लागेल. तिथे एक एंट्रन्स आहे आणि या साईडला एक रोप आहे, जाऊन तुम्ही पाणी बॉटल भरून येऊ शकता. गडावरती पाण्याची जास्त सोय नाही, हे खोकड टाका आहे पण तेही तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. आतमध्ये पाणी बॉटल वगैरे टाकू नका आणि शूज काढून आतमध्ये जा. तर चला मित्रांनो आता आपण तोराई देवीजवळ जाऊ. मित्रांनो आपणच चाललो आहे बुधलामाची एक्सप्लोर करण्यासाठी. बुधलामाची जाण्यासाठी जी वाट आहे ती बघू शकता, स्टीप चढाई आहे आणि चिखल भरली आहे. त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही इथे येत असाल तर चांगल्या क्वालिटीचे शूज घेऊन या, म्हणजे जे तुम्ही तिथं पाय ठेवला तिथं स्टीप होती, नाही तर तुम्ही या चिखलातून पडून तोंड काळ करू शकता. तर चला वरती जाऊ. बघा एकदम बुळबुळीत झालेले आहेत, रस्ते एकदम बुळबुळीत झालेत मित्रांनो. जागोजागी दिसतात, मार्क्स आहेत घसरले, मॅन्युसीज वाईल्ड चाललं इथे. मित्रांनो आता आपण पोचलो आहे कोकण दरवाजाजवळ आणि बघू शकता दरवाजाची कंडिशन. या साईडला हा शिवकालीन दरवाजा आहे आणि ते त्याला एक सपोर्ट दिला बघा. तर अजून सोय आणि साखळी देखील इथे आहे आणि आहे उंबरडा. जसं आपण उंबरड्यातून बाहेर येणार ही रचना बघा दरवाजाची.
आणि जर ह्याच रस्त्यातून आपण समोर जाणार तर बुधगामाची आहे. मित्रांनो आपण चाललोय बुधगामाचीकडे, पण मित्रांनो धुका काही गायब होत नाही. पण जी वाट आहे ती तुम्ही बघू शकता एकदम स्लिपर आणि आपल्याला उतरतच जायचं आहे. आपण 2-3 बुरुज उतरलोय तरी पण आपल्याला व्ह्यू काय भेटला नाही. बघूया आपल्याला पुढे व्ह्यू भेटतो का. आपल्याला तो शेवटचा बुरुज आहे बघा, तो बघा मित्रांनो धुकं गायब होत आहे बघा. तर चला चला तिथे जाऊया लवकर. चला ना आपण पोहोचलोय आता बुधगामाचीच्या अर्धवट, म्हणजे इथं हा बुरुज आहे आणि इथून ही वाट आहे बघा. या रेलिंग जरत आपल्याला खालपर्यंत जायचं आहे. पण त्याच्या आधी इथं बघा, तर या बुरुजाच्या खालती एक वाट आहे, ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये जास्त जाऊ शकत नाही कारण चिखल भरलेलं आहे. मागच्या टायमाला मी आलो होतो त्यासाठी खूपच चिखल भरला होता. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते बघा मित्रांनो छोटासाच पॅसेज आणि पूर्ण पाणी भरलं आहे. त्यासाठी आतमध्ये जाणं म्हणजे थोडं रिस्क आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जर जमते का मला जाण्यासाठी. तर मित्रांनो पहिलं बघूया चमगादर वगैरे आहे का आतमध्ये, कारण हा छोटासाच बुरुजचा पोर्शन आहे आणि समोर आपल्याला पाणी दिसते बघा. तर साईडला पहिलं बघूया वरती वगैरे कसं आहे, जे गांजेल वगैरे असलं तरीही वाट लागू शकते आपली. त्याच कारणाने जपून जावं लागेल आपल्याला सांभाळायला. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालती बघावं लागेल. पुढं पुढं तसं खोल आहे, पाणी लईच खोल आहे. त्या कारण आपण जाऊ शकतो मित्रांनो. इथं पायऱ्या वगैरे काय आहे का, पण पाणी इथून जावं लागेल मित्रांनो. त्यासाठी आपण जाऊ शकत नाही त्या होलातून, पूर्ण भिजून जाऊ आपण. पाणी खूपच भरले दिसतं का, तर पाणी खूप भरले आणि जाम रिस्की वाटतं, म्हणजे पूर्ण भिजून जाईल मी. काळोख असल्याने आणि आपण छोटासा पॅसेज आहे त्या कारणाने आपण पुढं तर जात नाही. चल आपण आता बुरुजाच्या वरती जाऊया, तिथून मग दाखवतो तुम्हाला बुधगामाची कशी आहे ती. चला चला परत बघू शकता खूपच छोटासा पॅसेज आहे मित्रांनो. हा आहे मित्रांनो बुरुजाच्या खालचा पोर्शन, छोटासा नॅरोचा पोर्शन आहे. मला विजयदुर्गची आठवण करून देतो. या साईड एकदम क्लिअर विजन आहे आणि ह्या साईडला बघा ते धुकं आहे ना, त्या साईडला गायब होत आहे. जो व्ह्यू आहे तो खूपच खतरनाक दिसत आहे मित्रांनो. जर तुम्हाला बुधगामाची जायचं तर त्याच्या पायऱ्यातून खाली उतरून समोर असं जावं लागेल या साईडला. हे बघा समोर दिसतोय धुक्यामध्ये हरवलेलं बुधगामाची. मित्रांनो बुधगामाची बघून आता आपण चाललो आहे महादेवाच्या मंदिराजवळ. समोर आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती बघायला मिळते. जसं मित्रांनो आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आपल्याला समोर महादेवाची पिंडी दिसते. महाराजांनी ह्या किल्ल्याचा प्रचंड विस्तार बघून ह्या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असे दिले. मित्रांनो आपण आलो झुंजार माचीवरती, पण गर्दी खूपच बेकार आहे. त्या कारणाने आपण खालती जाऊ शकत नाही आणि खालती गेलं तरीही असाच व्ह्यू भेटणार आहे. त्या कारणाने आपण इथूनच हा व्ह्यू बघू. मित्रांनो अशा प्रकारे आपण तोरणा किल्ला अर्थात प्रचंडगड एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला मग भेटू असल्यास कुठल्या तरी इन्फॉर्मेशन भरा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.